पुढच्या महिन्यात नववर्षाचे स्वागत करण्यासाठी सारेजण उत्सुक आहेत। या नव्या वर्षाची सुरुवातच मराठी प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची पर्वणी ठरणार आहे। पुढच्या महिन्यात तब्बल 7 मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहेत। मराठी चित्रपटांसाठी ही सकारात्मक बाब आहे। मात्र महिन्याभरात लागोपाठ प्रदर्शनामुळे मराठी चित्रपटांना आपापसातच स्पर्धेचा सामना करावा लागणार आहे। एकतर मराठी चित्रपटांना थिएटर मिळणे मुश्किल असते, त्यात एकत्र एवढे चित्रपट लागल्यास चित्रपटांना कमाई करणे अवघड होऊन जाणार आहे। जबरदस्त कथा आणि दिग्गज कलाकारांचा भरणा असलेले चित्रपट एकाच महिन्यात प्रदर्शित होत असल्यामुळे प्रेक्षकांना नेमका कुठला चित्रपट पाहावा हा प्रश्न पडणार आहे। पाहूया कोणते 7 चित्रपट जानेवारी महिन्यात रिलीज होत आहेत। 1 जानेवारीला म्हणजेच नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी हा सिनेमा रिलीज होतोय। मुक्काम पोस्ट बोंबिलवाडीचे लेखन आणि दिग्दर्शन परेश मोकाशी आणि मधुगंधा कुलकर्णी यांनी केले। ही जोडी म्हणजे सिनेमा हिटच असणार हे समीकरण पक्का आहे। त्यात या चित्रपटात प्रशांत दामले, वैभव मांगले, आनंद इंगळे, गीतांजली कुलकर्णी अशी तगडी स्टारकास्ट आहे। लगेच दुसऱ्या आठवड्यात 10 जानेवारीला संगीत मान अपमान हा सिनेमा रिलीज होतोय। संगीत नाटकावर आधारित या सिनेमाकडून बऱ्याच अपेक्षा आहेत। या सिनेमात सुबोध भावे, वैदेही परशुरामी, सुमित राघवन हे प्रमुख भूमिकेत आहेत। पुढच्या आठवड्यात म्हणजे 17 जानेवारीला 2 सिनेमे रिलीज होत आहेत। त्यातील एक आहे जिलेबी। या सिनेमात प्रसाद ओक, स्वप्नील जोशी, शिवानी सुर्वे हे प्रमुख भूमिकेत आहेत। याच दिवशी महाराष्ट्राची हास्यचित्र फिल्म शिवाली परब हिचा मंगला हा सिनेमा रिलीज होतोय। रिअल घटनेवर आधारित या सिनेमाकडून बऱ्याच अपेक्षा आहेत। याच्यानंतर 24 जानेवारीला फर्स्ट क्लास दाभाडे हा सिनेमा रिलीज होतोय। या सिनेमाचे दिग्दर्शन हेमंत डोमे यांनी केले। या सिनेमात अमय वाघ, सिद्धार्थ चांदेकर, क्षितिज जोग हे प्रमुख भूमिकेत आहेत। जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात 2 सिनेमे रिलीज होणार आहेत। त्यापैकी पहिला आहे मुक्काम पोस्ट देवाचे घर हा आहे। यात बालकलाकार मायरा वायकुळ प्रमुख भूमिकेत आहे। दुसरा सिनेमा आहे इल्लू इल्लू। यात बॉलिवूड अभिनेत्री एली एव्हराम प्रमुख भूमिकेत दिसून येईल। हे 7 मराठी सिनेमे जानेवारी महिन्यात प्रदर्शित होत आहेत। या 7 सिनेमांना एकमेकांसोबतच हिंदी आणि साऊथच्या सिनेमांना टक्कर द्यावी लागणार आहे, म्हणजेच एकूणच स्क्रीन मिळवताना कठीण जाणार आहे। मराठीचा जो लिमिटेड प्रेक्षक आहे तोही विभागला जाणार आहे। त्यामुळे कुठला मूवी बॉक्स ऑफिसवर कमाल करतोय ते पाहणे इंटरेस्टिंग ठरणार आहे। बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।